ओल्ड गोवा फेस्ट तुम्ही कधी पाहिलं नसेल तर चला मी तुम्हाला दाखवते। तर हॅलो गाईज, यात्रा बघितली की मला आठवते ती म्हणजे गावाकडील यात्रा। तेव्हा किती एक्साइटमेंट असायची, सगळे फ्रेंड्स फॅमिली मिळून एकत्र फिरायला जात होतो। यात्रेमध्ये फक्त लहान मुलांसाठी खेळणी, मुलींसाठी थोडंफार सामान आणि खायला म्हणजे शेवपुरी, पाणीपुरी, आईस्क्रीम इतकंच असायचं। पण तरी दिवसभर फिरूनही थकवा कधी जाणवतच नव्हता। तेच तेच पाहण्यात एक वेगळीच मजा असायची आणि त्या यात्रेसाठी आम्ही एक वर्षभर वाट बघत होतो। पण इथे गोव्यात आल्यापासून जाणवलं, इथे कुठेही जा, कधीही जा, काही ना काही फेस्ट चालूच असतो। तसेच आता आहे ओल्ड गोवा फेस्ट। आपण गावात ज्याला यात्रा म्हणतो त्याला इथले लोक फेस्ट किंवा मेला म्हणतात। आणि इथले फेस्ट तर अजूनच भारी। लहान मुलांसाठी वस्तू असतातच, पण घरासाठी फर्निचर, रूम डेकोर, चांगल्या क्वालिटीचे बेडशीट, पिलो कवर, मेकअप सामान, फूड आयटम्स, लोणचे, सगळ्या प्रकारचे वस्तू मिळतात आणि क्वालिटी तर एकदमच उत्तम। आणि फूडमध्ये मी पहिल्यांदाच खाल्लं आणि लोक याला प्रसाद म्हणून पण घेतात। लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी मोठमोठे पाळणे पण होते। एकदम मस्त माहोल होता आणि तिथेच एक मंदिरही आहे, खूप मस्त आहे। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।